आपला आवाज कोकण 24 तास। काटकसर करा, इंधनाची बचत करा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका योग्य असून आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा असल्याचं मत माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम यांनी व्यक्त केलं आहे। पंतप्रधानांनी जे काटकसरीचं आवाहन केलेलं आहे याच्यावरती आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी देशासमोर एक चांगली भूमिका ठेवलेली आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे अमेरिका इराण हे युद्ध पेटलेलं आहे आणि आपल्या देशामध्ये इंधन नाही आहे। इंधन हे आपल्याला आयात करायला लागतंय। कदाचित याची कल्पना राज ठाकरेंना नसावी आणि म्हणून आता समजा पुन्हा युद्ध झालं आणि इंधन आलंच नाही तर आतापासून आपण काटकसर केली पाहिजे ही भूमिका आदरणीय पंतप्रधान साहेबांची आहे आणि ती भूमिका योग्य आहे। एखादा झोपलेला माणूस असेल तर त्याला जागा करता येतं। आता राज ठाकरे झोपलेले सोंग घेतला असेल तर जागा करता येणार नाही। आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलंय की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, तेलाची बचत करा म्हणून सांगितलंय। अनेक कामं कॉन्फरन्समध्ये करून घ्या म्हणून सांगितलंय। इंधन टाळा, बचत करायला सांगितले त्यांनी। भविष्यामध्ये एखादी गोष्ट होणार असेल तर उद्या अडचण होण्यापेक्षा आज आपण काटकसरीने वागलं पाहिजे ही भूमिका पंतप्रधान साहेबांची आहे आणि ती स्वागत होत आहे। मला वाटतं स्वदेशीचा नागा त्यांनी पुन्हा एकदा दिलेला आहे। आज बाबू गेनूंची आठवण होते ज्यांनी परदेशी माल जाळला होता, त्यांच्या आठवण येते पुन्हा। आणि म्हणून आपल्या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ रासायनिक खत टाळा, आपण सेंद्रिय खत निर्माण केलं पाहिजे, आपण त्याचा वापर केला पाहिजे आणि त्याचा वापर केला तर आपला भाजीपाला आपली फळं ही परदेशामध्ये जातील, आपलं आर्थिक उत्पन्न वाढेल। म्हणजे चांगले विचार, चांगल्या सूचना मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत। वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील घरांचे आणि आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले। तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्रिमंडळाने नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणीही रामदास भाई कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। मी शिवसेनेच्या वतीनं, शिवसेनेचा नेता म्हणून मी स्वागत करतो आणि मोदी साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देतोय। आता पवार साहेब एक मोठी व्यक्ती आहे, त्यांच्यावरती बोलणं ठीक आहे, पण विरोधासाठी विरोध करणं चूक आहे ना। पवार साहेबांची उंची खूप मोठी आहे, ते या वयात देखील पुन्हा खासदार होऊन गेले दिल्लीला, त्यांच्यावरती मी काय बोलावं? मोदींच्या या आव्हानानंतर जे आता सरकारमध्ये मंत्री आहेत किंवा नेते आहेत सरकारमधले, ते कशा प्रकारची काटकसरी केलीच पाहिजे। आधी आवश्यक असतील तिथं जाऊया केलीच पाहिजे। जी कामं कॉन्फरन्सवरती होणार आहेत ती केली पाहिजेत तशा पद्धतीनं। शक्य होईल तेवढी उद्या समजा इंधनच बंद झालं 100%, आपण काय करणार आहोत? कारण आपल्या देशामध्ये त्याचं उत्पादन आहे का? नाही। मग याची कल्पना असल्यामुळं आपल्याला आपण आदरणीय मोदी साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत आपल्याला त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। आपल्या गेल्या आठवड्यात सलग 3 दिवस पाऊस झाला आहे, त्याचा तडाखा जिल्ह्यातला दापोली असेल, मंडणगड असेल, राजापूर असेल यात बसलेला मी पुन्हा एकदा हात जोडून माझी आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि सगळे मंत्री महोदय, कॅबिनेट, मंत्रिमंडळ, माझी हात जोडून विनंती आहे की पुन्हा एकदा जो 10-15-20% आंबा शिल्लक होता तो देखील कालच्या वादळामध्ये आणि पावसामध्ये सगळा संपून गेला आहे। खऱ्या अर्थानं यावेळेला कोकणाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आर्थिक चांगली मदत कोकणातल्या शेतकऱ्याला केली पाहिजे असे पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाने माझी मागणी आहे। कोकणातला शेतकरी हा स्वाभिमानी आहे। कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केलेली नाही। कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधी शासनासमोर हात पसरला नाही। या अशा संकट काळामध्ये कोकणाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे अशी पुन्हा एकदा माझी मागणी आहे शासनाकडे।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।